रायगड जिल्हा परिषदेत महायुतीचं ठरलंय. भाजप राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापन करणार आहे. भाजपकडून जिल्हा परिषद अध्यक्षपद घेतलं गेलेलं आहे, तर राष्ट्रवादीकडे उपाध्यक्षपद असेल. शिवसेनेला रायगडमध्ये विरोधी बाकावर बसावं लागणार आहे. एक वस्तुस्थिती आहे की आम्ही केंद्रामध्ये आणि राज्य शासनामध्ये तर सरकारमध्ये तर आम्ही तिन्ही पक्ष सोबत आहोत. पुढेही आम्ही त्याच संदर्भामध्ये आमची भूमिका तीच राहणार आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर सुद्धा जर त्यांच्याकडून काही प्रस्ताव येत असतील तर शेवटी मित्र पक्ष म्हणून आम्ही त्या सगळ्या चर्चा करत आहोत. पण भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आधीपासूनची युती आणि आहे, ह्यात आता तिसरा जो आमचा महायुतीतला पक्ष आहे हे चर्चेसाठी त्या ठिकाणी दोन्ही बाजूनी सकारात्मक पावलं उचलत आहेत. आपण आपल्या स्वबळावरच इथे लढवावं लागेल. उमेदवार कोणी असला तरी त्याचा आपल्याला प्रामाणिकपणे काम करून इथली जसा जिल्हा परिषदचा अध्यक्ष बसलाय तसा आमदार कसा बसेल ह्याचा आपल्याला अभ्यास करावा लागेल, काम करावं लागेल. कष्टाचं काम आहे, कठीण काम आहे, त्रासाचं आहे, पण ते करावंच लागेल. आपण जर उभे राहिलो नाही तर लोक आपल्याबरोबर येणार नाही. रायगड जिल्हा परिषद पक्षीय बलाबल कसं आहे ते आता ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया. शिवसेनेकडे 21 जागा आहेत, भाजपकडे 15 जण आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस 16, ठाकरे गट 5, काँग्रेस 2 असं हे पक्षीय बलाबल आहे. 59 जागा आहेत.